पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी अकॅडमीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न। पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी अकॅडमी वाळवा येथील राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले। त्यानिमित्त विद्यालयात रांगोळी प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या। विविध प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळे प्रयोग दर्शवण्याचे काम केले। यावेळी श्री आर डी पाटील सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच एम.एच. जाधव सर, आर.ए. थोरात सर, ए.ए. आहिर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले। अकॅडमीच्या संचालिका तांबोळी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहिर मॅडम यांनी केले। पाहूयात। नमस्कार, माझे नाव रोहित अनवराव थोरात। आज पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी या ठिकाणी या शाळेमध्ये आमच्या अकॅडमीमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान दिन साजरा करण्यात आला। 28 फेब्रुवारी 1928 साली भारतरत्न डॉक्टर सी.व्ही. रमन यांना रामन इफेक्ट या त्यांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले आणि आपल्या भारतामध्ये विद्यार्थी तसेच सर्व भारतीयांच्यामध्ये विज्ञान जागृती व्हावी या दृष्टीनं भारत सरकारने हा राष्ट्रीय विज्ञान दिवस सुरू केलेला आहे। तो मोठ्या उत्साहात आमच्या अकॅडमीमध्ये साजरा करण्यात आला। नमस्कार, मी राहुल दत्तात्रय पाटील। आज आमच्या पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी अकॅडमीमध्ये 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आम्ही सकाळी फोटोपूजन केले। त्यानंतर मुलांची डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्याविषयी काही भाषणं झाली। त्यानंतर काही वक्त्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली। यानंतर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। त्यानंतर रांगोळी प्रदर्शन की ज्यामध्ये विज्ञानावरती आधारित रांगोळी मुलांनी खूप उत्साहाने काढल्या। त्यानंतर वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। अशा प्रकारे आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये खूप मोठ्या उत्साहाने विज्ञान दिन साजरा करण्यात आला। नमस्कार, मी सिमरन शाहनवाज शेख। आमच्या अकॅडमीचे नाव पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी अकॅडमी वाळवा। या अकॅडमीमध्ये वर्षभरात खूप काही उपक्रम राबवले जातात। यामध्ये एनसीसी पॅटर्न असेल, सैनिकी पॅटर्ननेही या अकॅडमीमध्ये खूप छान प्रशिक्षण दिले जाते व यामध्ये डॉक्टर होमबाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा ही स्पर्धा आयोजित केली होती। यामध्येही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता व यामध्ये नाविन्यपूर्ण यशही मिळवले आहे। व त्यानंतर विविध प्रकारच्या पेंटिंगच्या स्पर्धा, डान्सिंगच्या स्पर्धेतही आमच्या शाळेचे विद्यार्थी गेले होते। त्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला होता। यानंतर विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरामध्ये सहभाग नोंदवला होता। यामध्ये त्यांचे यशस्वी झाले व त्यानंतर जिल्हा स्तरावरही त्यांची निवड झाली होती। नमस्कार, मी कुमारी करुणा नितीन कांबळे। पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा अकॅडमीमध्ये आम्ही आज शिकत आहोत। आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात। निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा हे सोडून अनेक खेळातली स्पर्धा राबवले जातात। आमच्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये आजच आमच्या शाळेमध्ये सर्वांनी भाषणे केली, रांगोळी स्पर्धा घेतल्या आणि नंतर सर्वांनी प्रयोग सुद्धा केले। त्यामध्ये नंबर काढण्यात येणार आहेत। नमस्कार, मी कुमारी करुणा नितीन कांबळे। पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा अकॅडमी यामध्ये मी शिकत आहे। आज आमच्या शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा केला। यामध्ये मुलांनी रांगोळी काढल्या, अनेक भाषणे झाली आणि खूप छान प्रयोग घेतले होते। आमच्या शाळेत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी अनेक उपक्रम राबवले जातात। यामधून आम्हाला नवीन काही करण्याचे प्रोत्साहन मिळते आणि आमचे शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात। त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते। नमस्कार, मी नेहा सचिन पाटील। मी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी या शाळेत शिकत आहे। मी 8वीत शिकत आहे। यावेळी आमच्या स्कॉलरशिप, नवोदय, NMMS या परीक्षा घेतल्या जातात। त्यासाठी आम्हाला संपूर्ण प्रशिक्षण दिलेलं जातं। त्याविषयी आम्हाला सगळं शिकवलं जातं आणि आमचा त्या परीक्षेचा सरावही घेतला जातो। यावेळी NMMS मध्ये आमच्या शाळेत 47 विद्यार्थी पात्र झाले आहेत
हे आमच्या शाळेचे खूप मोठे यश आहे आणि तरी 8 जणे शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहेत. यावेळी आम्ही स्कॉलरशिप याचीही पूर्णपणे तयारी केलेली आहे. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.